कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत एकाहाती सत्ता यावी आणि महापौर आपलाच व्हावा यासाठी भाजपनं आता यज्ञयागाचा आधार घेतलाय। भाजपकडून डोंबिवलीत 3 दिवसीय त्रिदिनात्मक शतचंडी याग या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी 21 ब्रह्मवृंद या यागात वेदपठण करणार आहेत। या यागाच्या निमित्तानं शिवसेनेला भाजपवर टीका करण्याची आयती संधीच मिळाली आहे। विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवण्याचा दावा करणारी भाजप आता मतं मिळणार नाही या भीतीनं देवधर्माचा सहारा घेत असल्याचा हल्लाबोल शिवसेनेने केला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बीजेपीला बहुमत मिळावं आणि बीजेपीचे महापौर विराजमान व्हावे याकरिता प्रज्ञेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ब्रह्मवृंदांनी त्रिदिनात्मक पल्लवित पाठाचा शतचंडी याग आयोजित केलेला आहे। शिवसेना विकासाचे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून काम करते, त्याचबरोबर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवते। त्यामुळे इतर पक्षाने देखील आपण काय केलं ते जनतेसमोर मांडलं पाहिजे होतं। ज्यांनी काहीच केलं नाही त्यांच्यावर अशी वेळ येते आणि म्हणून या कल्याण डोंबिवलीतली जनता सुज्ञ आहे, सुसंस्कृत आहे आणि सुशिक्षित आहे। त्यामुळे त्यांना माहीत आहे की निवडणुकीसाठी कोण काम करतंय, निवडणुका आल्या म्हणून कोण रस्त्यावर उतरलंय, निवडणुका असू द्या नसू द्या कोण काम करत असते हे त्यांना माहीत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।